चालला असा आरोप सातत्याने तुम्ही केला. त्याच्याच घरी मुलाच्या कार्यक्रमासाठी तुमच्या मुलीच्या बर्थडेला आदित्य आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. हा दिल्लीतला विषय नाही आहे, नंबर 1. दुसरा असा आहे की कोणी एखादा शुभ कार्याला बोलवला असेल, शुभ कार्याला, तर ते जाण्यामध्ये चुकीचं नाही, एवढंच माझी याच्यावरती आहे. एकनाथ शिंदेने बोलवलं तर जाल तुम्ही शुभ कार्यासाठी? बोलवू द्या, बोलवू द्या. त्यांच्याकडे आता कोणतं शुभ कार्य आहे असं मला दिसत नाही, कारण त्यांची सगळी कार्य पार पाडली आहेत. तर एखाद्याने शुभ कार्याला कुठे बोलवलं असेल, मंगल कार्याला बोलवलं असेल, तर तेवढ्यापुरते कटुता दूर ठेवून जर कोणी गेला असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारणं किंवा बातम्या देणं मला काही योग्य वाटत नाही. ती काय राजकीय जागा नव्हती. ठीक आहे, आता विषय नवीन घ्या. हा, राष्ट्रीय पातळीवर जर खऱ्या अर्थानं बदनामी झाली असेल तर पातळीवर जर तुमच्या पक्षाची बदनामी झाली असेल तर त्याच्यामध्ये मुळीत कमवता विषय होता. नाही, ठीक आहे, आम्ही करू ना. बघा, शेवटी हा संघर्ष हा संपत नाही कधी, हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू नये. आणि त्याच्यावर प्रसाद लाडे यांच्या मुलाच्या लग्नाला ज्यावेळेस उद्धव ठाकरे गेले त्यावेळेस तुम्ही म्हटलात की ती भूमिका मला पटली नव्हती, किंवा ज्या प्रसाद लाडे ठीक आहे ना, शिवसेना दगड मारण्याच्या अनुषंगाने विधान केलं होतं तिथे जाणं मला पटलं नव्हतं. खरा शिवसेना बघा, हा राजकीय विषय नाही असं मी वारंवार सांगतो. तेव्हाही मी तेच बोललो, तेव्हाही माझं तेच म्हणणं होतं. त्यांच्या घरी कार्य आहे, विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत. बाळासाहेब गेले आहेत, आम्ही गेलो, शरद पवार जातात, पण हे तेवढ्यापुरतं असतं. बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही. सर, ठाकरेज आणि भाजपमध्ये कुठे ना कुठे प्रॉक्सिमिटी जवळ आल्यात का? म्हणजे तुम्ही जवळ येत आहेत का राजकीय दृष्ट्या? असं कोणी सांगितलेलं आहे? ज्या सुरू आहे मला असं वाटत नाही. तुमचे प्रश्न हे फार दूरदृष्टीचे नाही आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा संघर्ष हा आम्ही सुरू केला नसून हा संघर्ष त्यांनी सुरू केला 2014 पासून. जसं इराणवर अमेरिकेने युद्ध लादलं आणि इराण लढतंय आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागते किंवा इस्रायलला माघार घ्यावी लागते, आम्ही त्या भूमिकेत आहोत. 2 असंतुष्ट लोकांचं थोड्याफार काळ जमतं असं म्हणतात राजकारणात. काय 2 असंतुष्ट लोकांचं थोड्याफार काळ राजकारणात जमतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेत असलेले 2 नेत्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यात तुमचे खासदार फुटणार असं सांगितलं होतं. आमचे खासदार अजिबात फुटणार नाही. आमचे 9 खासदार आहेत आणि शेवटपर्यंत 9 खासदार राहतील, या म्हणजे ही पुढली निवडणूक होईपर्यंत. तुम्ही वारंवार ज्या काय बातम्या पेरल्या जात आहेत फुटण्याच्या, फोडण्याच्या, ही एक विकृती आहे. हे पारदर्शक राजकारण नाही, महाराष्ट्रात राहिलेलंच नाही, देशात राहिलेलं नाही. पण शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. शिवसेना आहे त्या परिस्थितीमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना तुम्हाला दिसेल. चिंता करू नये. शिंदेच्या विरोधात भाजपचे काही नेते तुमच्या संपर्कात आहे का? शिंदे नाही, मी याच्याविषयी कोणतंही मत व्यक्त करणार नाही. हा विषय जो आहे हा कधीही न संपणारा विषय आहे महाराष्ट्रातला. हे तुमच्या संपर्कात आहेत का, ते तुमच्या संपर्कात आहेत का? राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच. विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो.
पण तो मदत पण करतो आहे हे पण कुठे ना कुठे आलं आणि जे करू द्या ना. पक्षप्रमुख आहेत त्यांनी मदत नाही हो, केली. पण जर 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 खासदारांना कोणी असेल. मदत केली असेल एकमेकांना केली असेल ती कॅमेऱ्यावर सांगण्याच्या काही गोष्टी नसतात. इंटेलिजन्स शेअर केले जातात का? हा? इंटेलिजन्स म्हणजे खासदारांच्या पुढे बैठका होतात का काय असं? काही होत नाही, असं काही होत नाही. एक प्रश्न असा आहे की काही खासदारांवर आक्षेप घेतला गेला होता इतरत्र कुठे जेवायला जाऊ नये, विशेषतः शिंदेच्या खासदारांच्या घरी. मग कंबोज यांच्या घरीची आदित्य ठाकरेंची याच्यावरती भेट माझं उत्तर मी दिलेलं आहे आणि वारंवार मी त्याच्यावरती बोलणं मी इथे आहे या क्षणी. बरोबर, तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी एक भूमिका सांगितली की राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्या पुरतं कटुता दूर ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो. साताऱ्यामध्ये जो राडा झालेला होता त्या राड्याचे पडसाद महाराष्ट्राने सगळ्या बघितले. भाजप आणि शिवसेना सत्ताधारी दोन पक्ष एकमेकांसोबत झुंजलेले आपल्याला बघायला मिळालेले होते. त्यानंतर जे तुषार दोषी होते पोलीस अधीक्षक त्यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवलं. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे वरचढ ठरलेत असं म्हणायचं याचा अर्थ असा? नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही. ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली. त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं. पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली. आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं. अजून काय? त्यांना सांगितलं असं जा जरा 1 महिना कुटुंबाबरोबर फिरून या इकडे तिकडे जरा, मग 1 महिन्याने बघू. हो, म्हणजे ऑपरेशन तुतारीची एक खूप चर्चा चालू आहे. जसं बघा, ऑपरेशन तुताऱ्या वगैरे 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 या चर्चा या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सुरूच राहणार आहे. सत्ताधारी पक्षांना कोणताही कामधंदा उरलेला नाही. काही त्यांच्याकडे चांगलं काही करावं, विकासाच्या दृष्टीनं बोलावं, जनतेच्या प्रश्नावर चर्चा करावी असं काही मला दिसत नाही. मग हे ऑपरेशन ते ऑपरेशन, आमची ऑपरेशन करता करता तुमचं कधी ऑपरेशन होईल कळणार नाही, लक्षात घ्या. चला, दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना अशोक खरातच्या भावाला एका शाळेचा आयडी मिळाल्याची माहिती मिळते. मला माहिती नाही, खरोखर मला माहिती नाही. मला या विषयावर जे म्हणायचं आम्ही कालपर्यंत सांगत राहिलो. आता पोलीस तपास चालू आहे. काही लोकांना त्यात किती धक्कादायक माहिती सर बाहेर निघते. सीएच्या बद्दल म्हणा किंवा ज्या प्रकाराने 2,500 पेक्षा कोडवर्ड वगैरे वगैरे यूज आता करायचे. पोलीस तपास करतायत ना. ज्या गोष्टीचा तपास SIT करते आहे, पोलीस यंत्रणा करते आहे. आणि मी म्हटलं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उत्तम तपास करतात. तो उत्तम तपास प्रमुख आहे. तपास दरम्यान एखाद्या माध्यमाला अशा पद्धतीने मुलाखत देणं, त्याच्या गोष्टी सांगणं हे कितपत योग्य वाटतं? तुम्ही कोणाविषयी बोलताय? संदीप कर्णिक यांचं. बघा, ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आहेत. महाराष्ट्राला देशाला हादरवणारी घटना त्यांच्या क्षेत्रात घडलेली आहे. अशा वेळेला जनतेला त्या संदर्भातली सत्य माहिती देणं हे मी पोलीस आयुक्तांचं किंवा पोलीस अधिकाऱ्याचं काम समजतो, कर्तव्य आहे. जर त्यांनी काही माहिती दिली असेल तर चुकीचं आहे का? पोलीस अधिकारी मीडियाला माहिती देत असतात नेहमी. ही त्यांची जबाबदारी. व्हिडिओ बाहेर आले त्याची जबाबदारी कोणाची आहे? बघा, त्याची जबाबदारी तरी ते तपास करतील. आम्ही मागणी केली आहे, स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत. अशा प्रकारे महिलांचे व्हिडिओ बाहेर येणं हे अत्यंत भयंकर आहे. हे वारंवार आम्ही सांगतो. ते कशा प्रकारे आणि कोणी बाहेर आणले त्यात पोलीस जबाबदार आहे की ज्यांनी हे आधी तिथे कॅमेरे लावले, ज्या खाजगी व्यक्तीने, ते जबाबदार आहे. याचा तपास पोलीस आयुक्त करतील असं मला वाटतं. पर्यटन स्थळामध्ये ईशान्येश्वराचं नावच नाही, त्याला जाऊ द्या हो. चला, हिंदी ट्रम्प विरोधामध्ये हा, ते ट्रम्प विरोधामध्ये हजारो जनता, हजारो नाही, लाखो, लाखो लोक जागेवर. 3,300 ठिकाणी आंदोलनं झाली. 3,300 शहरात प्रेसिडेंट ट्रम्पच्या विरुद्ध. अमेरिकेत लोकशाही जिवंत असल्याचं हे लक्षण आहे. नो किंग्स, मनमानी, हुकुमशाही, राजेशाही चालणार नाही अशा ट्रम्पच्या विरुद्ध घोषणा.
रेजिम चेंजच्या घोषणा होत्या. प्रेसिडेंट ट्रम्प हे इराणचं रेजिम चेंज करायला निघाले होते, पण त्यांच्या देशामध्ये लाखो 80 लाख लोक म्हणजे जवळजवळ 1 कोटी लोक ट्रम्पच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले. भारताच्या जनतेनं यापासून काही शिकायला पाहिजे. सर, पाकिस्तान पुन्हा जिवंत होतोय आंतरराष्ट्रीय पटलावरती. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याला महत्व वाढतंय आणि भारत सरकार एकीकडे सांगत होतं की ते अलग थलग झालाय. नाही, दलाल म्हटले त्यांना. पाकिस्तानसारखे दलाली आम्ही करणार नाही म्हटले, पण काल इराणचे परराष्ट्र मंत्री, टर्कीचे प्रेसिडेंट आणि इतर काही राष्ट्र यांनी युद्ध थांबवण्यासंदर्भात एक बैठक घेतली आणि त्याचं अध्यक्षस्थान पाकिस्तानला देण्यात आलं होतं. ही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. बोले सर, हिंदी में प्रधानमंत्री ने केरला में कहा कि गल्फ नेशन जो है वो प्रायोरिटी दे रहे हैं भारतीयों की सुरक्षा की, लेकिन उन लोगों को भी चेतावनी दी उन्होंने जो लोग भ्रम फैला रहे हैं देश में कि पेट्रोल और गैस की किल्लत हो रही है देश में, और उन लोगों से भारत को ज्यादा खतरा है. नहीं, देखिए, भारत को सबसे ज्यादा खतरा जो है वो आज दिल्ली में जो सरकार है उनसे है. उस सरकार को कोई भूमिका नहीं है, कोई विजन नहीं है, हाँ, कोई दिशा नहीं है. 24 आवर चुनाव में 365 डेज ये चुनाव एक्शन और चुनाव मोड में रहने वाले ये लोग हैं. प्रधानमंत्री मोदी दिल्ली में कहाँ है? इतना बड़ा क्राइसिस चल रहा है देश में, देश के बाहर, सीमा पर. पाकिस्तान एक भूमिका लेकर युद्धबंदी के लिए काम. हिंदुस्तान ये केरल का चुनाव में जाएंगे, फिर पश्चिम बंगाल जाएंगे, फिर आसाम जाएंगे, फिर तमिलनाडु जाएंगे, फिर पुदुचेरी जाएंगे. देखिए, प्रधानमंत्री मोदी के आखिरी दिन शुरू हो गए हैं राजनीति में. ये हमारे जैसे अमित शाह कल आसाम में थे, उन्होंने घुसपैठियों का मुद्दा उठाया और उन्होंने कहा कि जो अप्रवासी हैं उनको बाहर जाना है. देखो, अमित शाह जी अब गृहमंत्री है. लगभग 10 साल से भी ज्यादा समय असम में आपकी सरकार है, बीजेपी की सरकार है ना, तो आप क्यों रो रहे हो? अगर घुसपैठिया है पश्चिम बंगाल में और असम में तो आपकी जिम्मेदारी है. बॉर्डर सिक्योरिटी फोर्स किसके पास है? आर्मी किसके पास है? यंत्रणा किसके पास है? आपके पास है. ये तो आपका फेल्योर है. अगर घुसपैठिया है तो ये आपका फेल्योर है, आपको इस्तीफा देना चाहिए. ममता बनर्जी कह रही है कि अगर बीजेपी सरकार में आएगी, सत्ता में आएगी, तो लोगों से अंडा और मछली भी छीन लेगी. हाँ, मुंबई में उसका अनुभव ले रहे हैं. मुंबई में हम लोग ये अनुभव ले रहे हैं. पार्लियामेंट में भी, पार्लियामेंट के कैंटीन में भी हम लोग ये अनुभव ले रहे हैं. हर जगह पे, जहां जहां एयरपोर्ट में भी हम ये अनुभव ले रहे हैं. ममता दीदी ने एकदम सटीक और ठीक बात कही है. सर, आखिरी सवाल. तेलंगाना सरकार ने बिल इंट्रोड्यूस कर दिया है हेट स्पीच के खिलाफ, जिसमें 10 साल तक की सजा हो सकती है क्राइम अगर. हेट स्पीच ना, अच्छी बात है. जहां बीजेपी शासित राज्य है वहां भी इस प्रकार की एक्शन होती है. बहुत से लोगों को जेल में डाला है. अगर एक कांग्रेस शासित राज्य ने यह कानून लाया है तो उनका भी स्वागत करना चाहिए. चलिए.